नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सायन्स बँक या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण वनस्पतींमधील लैंगिक प्रजननाविषयी माहिती जाणून घेणार आहोत। वनस्पतींमध्ये कशा प्रकारे लैंगिक प्रजनन केल्या जाते। तर बघा मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीतच आहे की वनस्पतींचं लैंगिक प्रजनन हे फुलांमार्फत होत असतं। आता आपण फुलं ही सगळ्यांनी बघितलेलीच आहेत, पण आपण ती फुलं अभ्यासाच्या दृष्टिकोनातून बघितलेले नसतात। त्यामुळे आपण अगोदर फुलाचं अंतरंग समजून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला वनस्पतींमध्ये होणारं जे काही लैंगिक प्रजनन आहे ते व्यवस्थितपणे समजून येईल। तर बघा मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो की आपल्या वनस्पतींमध्ये फूल हे लैंगिक प्रजननाचं एकक असतं। लैंगिक प्रजनन हे वनस्पतींमध्ये फक्त फुलांमार्फत घडून येत असतं, म्हणून आपण अगोदर फुलाविषयीची रचना समजून घेणार आहोत। बघा मित्रांनो, फुलामध्ये एकूण तर जसं बघितलं तर फुलामध्ये एकूण 4 मंडले असतात। आता ही मंडल म्हणजे काय तर बघा मित्रांनो, या मंडलांनाच इंग्लिशमध्ये आपण होर्ल असं म्हणत असतो। आपलं जे काही फूल आहे, कुठलंही फूल घ्या, त्याच्यामध्ये एकूण 4 होर्ल असतात। आता त्याच्यापैकी पहिलं जे काही मंडल असतं, ज्याला इंग्लिशमध्ये आपण होर्ल असं म्हणतो, तर त्या पहिल्या होरला आपण मराठीमध्ये निदलपुंज असं म्हणतो, जे की डायग्राममध्ये ते बघा या बाजूला आहे। हा सगळ्यात फुलामध्ये सगळ्यात बाहेरचा जो काही पार्ट असतो, तर त्याला आपण तो नेहमी कुठल्याही फुलामध्ये हिरव्या रंगाचा असतो, आणि हा हिरव्या रंगाचा जो काही भाग असतो, जो काही लेअर असतो, त्याला आपण निदलपुंज असं म्हणतो। आणि त्याच भागाला इंग्लिशमध्ये बघितलं तर इंग्लिशमध्ये त्याला आपण कॅलेक्स हे नाव देतो। बघा काय नाव देतो त्याला, कॅलेक्स। त्यानंतर या कॅलेक्सच्या आतमध्ये वेगवेगळ्या रंगांच्या पाकळ्या असतात, आणि या वेगवेगळ्या रंगांच्या पाकळ्यांना आपण शास्त्रशुद्ध मराठी भाषेमध्ये दलपुंज असं म्हणतो। हे बघा मित्रांनो, हा आपला दलपुंजाचा भाग आहे, आणि या दलपुंजाचा जो काही कलर असतो, जो काही रंग असतो, तर तो प्रत्येक फुलांमध्ये वेगवेगळा असतो। परंतु निदलपुंज जे आहे, कॅलेक्स जे आहे, तर ते कॅलेक्स मात्र कुठल्याही फुलामध्ये बघितलं तर त्याचा रंग हा नेहमी हिरवाच असतो। आणि दलपुंज जे आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये कोरोला असं म्हणतो, त्याचा मात्र रंग प्रत्येक फुलामध्ये वेगवेगळा असतो। आता बघूयात मित्रांनो की या निदलपुंज आणि दलपुंज म्हणजेच इंग्लिशमध्ये कॅलेक्स आणि कोरोला, या दोघांचा लैंगिक प्रजननामध्ये काय सहभाग असतो। तर बघा मित्रांनो, तसं जर बघितलं तर ह्या निदलपुंज आणि दलपुंजचं लैंगिक प्रजननामध्ये कुठलंही काम नाही। ते फक्त आतल्या 2 मंडलांना राहिलेल्या प्रोटेक्शन देत असतात, त्यांना संरक्षण देत असतात। म्हणून या निदलपुंजला आणि दलपुंजला आपण ॲक्सेसरी होर्ल असं इंग्लिशमध्ये म्हणतो, आणि मराठीमध्ये यालाच अतिरिक्त मंडल असं म्हणतात। आता याचं कारण साधा आणि सरळ आहे बघा मित्रांनो, कारण हा हिरव्या रंगाचा लेअर जो ज्याला आपण निदलपुंज म्हणतो, आणि जो कलरफुल भाग आहे फुलामधला, जो ज्याला आपण पाकळ्या असं म्हणतो, किंवा मराठीत त्याला आणखी एक शब्द आहे दलपुंज, तर हा जो दलपुंज हा भाग आहे, तर या दलपुंजाचा आणि निदलपुंजाचा रिप्रोडक्शनमध्ये, प्रजननामध्ये कोणताही सहभाग असत नाही। ते फक्त आतल्या 2 मंडलांना संरक्षण पुरवायचं काम करतात, आणि त्यामुळे त्यांना अतिरिक्त मंडल असं म्हणतात। आता त्याच्यानंतर आतमध्ये आणखी एक तिसरा मंडल असतं, ज्याला आपण तिसरं फ्लोरल होर्ल असं इंग्लिशमध्ये म्हणतो, तर त्याचं नाव आहे बघा मित्रांनो पुमंग। आता हा जो काही पुमंग आहे, त्यालाच इंग्लिशमध्ये आपण अँड्रोशियम असं म्हणतो। काय म्हणतो आपण त्याला, अँड्रोशियम। आता हा जो अँड्रोशियम आहे बघा, तर तो त्याच्यामध्येही 2 भाग असतात। एक असतो बघा परागकोश, काय असतो, परागकोश, आणि दुसरा असतो बघा व्रंत, ज्याला इंग्लिशमध्ये आपण बघा परागकोशला इंग्लिशमध्ये अँथर असं म्हणतात, जो की हा 3 नंबरचा फ्लोरल होर्ल असतो, तो इथं डायग्रामच्या माध्यमातून आपल्याला दिसतोय बघा। आणि या परागकोशाच्या खाली जो काही एक दांडीसारखा भाग असतो, जो खालच्या बाजूला फुलाला अटॅच असतो, तर त्याला आपण म्हणत असतो बघा व्रंत, इंग्लिशमध्ये त्यालाच म्हणतात फिलामेंट। आता हा जो काही पुमंग भाग असतो बघा मुलांनो, तर हा पुमंग म्हणजे आपल्या फुलामधला हा मेल पार्ट असतो। कुठला पार्ट, मेल। बघा मित्रांनो, फुलांबद्दल जर का कुठला मेल पार्ट असेल, तर त्याला आपण म्हणतो बघा पुमंग। अँड्रोशियमलाच आपण मेल पार्ट ऑफ द फ्लावर असं म्हटलं जातं। आणि या अँड्रोशियममध्ये 2 भाग असतात, एक असतो अँथर आणि दुसरा असतो फिलामेंट। या दोघांचा मिळून बनतो अँड्रोशियम, आणि हा फुलामधला मेल भाग असतो, ज्याला आपण पुमंग असं म्हणतो। त्यानंतर सगळ्यात आतमध्ये सगळ्यात मध्यभागी एक चौथं
मंडल असतं ज्याला आपण होर्ल असं म्हणतो बघा, चौथं जे काही मंडल आहे त्याचं नाव आहे मराठीमध्ये जायांग, ज्याला आपण काय म्हणतोय जायांग, आणि इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात गायनोशियम. काय म्हणतात त्याला? गायनोशियम. आता हा जो काही गायनोशियम आहे बघा, तर हा एकूण 3 भागांपासून मिळून बनलेला आहे. किती भागांपासून बनलेला आहे? 3. त्याच्यामध्ये बघा एक येतो स्टिग्मा, ज्याला मराठीमध्ये कुक्षी असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? कुक्षी. सगळ्यात वरचा जो टोकाचा भाग आहे त्याला स्टिग्मा म्हणतात किंवा मराठीमध्ये त्यालाच कुक्षी असं म्हणतात. त्यानंतर इथे खालच्या बाजूला, या स्टिग्माच्या खालच्या बाजूला एक पूर्णपणे एक हॉलो अशी एक पोकळ अशी एक नळी आहे, जिला आपण स्टाईल म्हणतो बघा. हा जो भाग आहे पूर्ण याला काय म्हणतो आपण? स्टाईल असं म्हणतो. मराठीत याच भागाला कुक्षीव्रंत असं म्हटलं जातं. आता हा जो कुक्षीव्रंत आहे, तर हा कुक्षीव्रंत वरती कुक्षी आणि खालच्या बाजूला अंडाशय, या दोघांच्या मध्ये तो प्रेझेंट असतो. हे बघा मित्रांनो, वरच्या भागामध्ये इथं कुक्षी दिसते आणि इथं खालचा हा जो भाग आहे मेन, याला आपण अंडाशय म्हणतो. इंग्लिशमध्ये त्यालाच ओव्हरी असं म्हटल्या जातं. तर या दोघांच्या मधल्या भागामध्ये, या दोघांच्या हा जो काही मधला भाग आहे, हा जो मधला भाग आहे, या मधल्या भागामध्ये जो एक पोकळ असा दांडा आहे त्याला आपण म्हणतो कुक्षीव्रंत. आणि ह्या तिघांचं मिळून कुक्षीव्रंत आणि अंडाशय या तिघांच्या मिळून बनलेल्या भागाला आपण जायांग असं म्हणतो. इंग्लिशमध्ये म्हणायचं झालं तर स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी मेक्स द गायनोशियम और फीमेल पार्ट ऑफ द फ्लॉवर. आता हा जो काही गायनोशियम आहे, तर या गायनोशियमला आपण फीमेल पार्ट ऑफ द फ्लॉवर म्हणतो आणि या अँड्रोशियमला आपण मेल पार्ट ऑफ द फ्लॉवर असं म्हणून ओळखतो. आत्तापर्यंत आपण जे काही फुलाची रचना बघितली ती पुन्हा थोडक्यात एकदा सांगतो बघा मित्रांनो. सगळ्यात बाहेर फुलाला एक हिरव्या रंगाचं लेअर असतं, त्या लेअरला आपण निदलपुंज असं म्हणतो. म्हणजे फुलामधील सगळ्यात बाहेरचा जो काही भाग असतो तर त्याला आपण निदलपुंज असं म्हणतो. इंग्लिशमध्ये त्याला कॅलेक्स असं म्हटलं जातं. ज्याच्या घटक दलांना इंग्लिशमध्ये आणखी एक नाव आहे बघा, सेपल्स. त्याला काय म्हटलं जातं? सेपल्स. त्याच्यानंतर 2 नंबरचा जो काही फ्लावरमधला होर्ल असतो, मंडल असतं, त्याला आपण दलपुंज असं म्हणतो. आणि हा निदलपुंज आणि हा दलपुंज म्हणजेच इंग्लिशमध्ये कोरोला आणि हा कॅलेक्स, या दोघांचा मिळून जो काय बनलेला भाग असतो त्याला आपण ॲक्सेसरी होर्ल असं म्हणतात. मराठीमध्ये या ॲक्सेसरी होर्लला अतिरिक्त मंडल असं नाव आहे. तर मी पहिले पण सांगितलं तुम्हाला मित्रांनो, याचं कारण असं आहे की हा कॅलेक्स आणि कोरोला प्रजननामध्ये कुठल्याही प्रकारे सहभाग घेत नाही. ते फक्त या जायांगला आणि पुमंगला संरक्षण देण्यासाठी असतात. म्हणून याला आपण अतिरिक्त मंडल, ॲक्सेसरी होर्ल असं म्हटल्या जातं. त्यानंतर बघा मित्रांनो, आतल्या भागामध्ये जे पार्ट बघितले आपण, तर तो एक आहे पुमंग, ज्याला आपण अँड्रोशियम असं म्हणतो. या पुमंगमध्ये 2 भाग आहेत, एक म्हणजे परागकोश आणि दुसरा म्हणजे व्रंत. आता बघा मित्रांनो, हा परागकोश आणि जो व्रंत आहे, तर याच्या आपण एक डिटेलमध्ये डायग्राम बघूयात बघा. आता बघा, हा वरचा जो भाग असतो एकदम टोकाचा, याला आपण म्हणतो परागकोश, ज्याला इंग्लिशमध्ये अँथर असं म्हटलं जातं. आणि ही जी परागकोशाच्या खालच्या बाजूला आलेली जी काही ट्यूब आहे, तर या ट्यूबला आपण फिलामेंट असं म्हणतो किंवा मराठीमध्ये त्याला व्रंत असं म्हटल्या जातं. आणि या दोघांचा जो काही मिळून भाग बनलेला असतो याला आपण अँड्रोशियम असं म्हणतो किंवा मराठीमध्ये या अँड्रोशियमलाच पुमंग हे नाव आहे. आणि त्यानंतर जो फिमेल पार्ट ऑफ द फ्लॉवर असतो बघा, हा इकडचा आपला मेल पार्ट आहे आणि हा जो भाग आहे तो कुठला आहे? फिमेल पार्ट. या फिमेल पार्टमध्ये 3 भाग आहेत. एक आहे कुक्षीव्रंत आणि मग आहे बिजांड. आता इथं बिजांड थोडंसं टायपिंग प्रिंट मिस्टेक आहे. तर बघा, सगळ्यात वरचा जो भाग आहे त्याला म्हणायचं स्टिग्मा, मराठीमध्ये त्याला म्हणतात कुक्षी. त्याच्यानंतर खालच्या भागामध्ये असते कुक्षीव्रंत. ही एक पोकळ अशी नळी असते जी की कुक्षी आणि अंडाशय या दोघांना जोडण्याचं काम करते. आणि सगळ्यात खालच्या भागामध्ये अंडाकृती असं एक अंडाशय असतं. या तिघांचं जे मिळून भाग बनतो तर त्याला आपण म्हणतो फिमेल पार्ट ऑफ द फ्लॉवर किंवा इंग्लिशमध्ये त्याला एक नाव आहे गायनोशियम आणि मराठीत त्याला म्हणायचं जायांग. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, फुलामधील जे एकूण आपण 4 मंडल बघितले, त्या 4 मंडलांची नावं अशी आहेत. सगळ्यात बाहेर निदलपुंज, मग नंतर दलपुंज, आतमध्ये पुमंग आणि मग सगळ्यात आतमध्ये असतो बघा जायांग. तर बघा, फुलांमध्ये निदलपुंज आणि दलपुंज हे उपस्थित असतातच, पण ज्या फुलांमध्ये पुमंग आणि जायांग हे दोन्ही भाग प्रेझेंट असतील अशा फुलांना आपण
बायसेक्शुअल फ्लावर असं इंग्लिशमध्ये म्हणतो आणि ह्याच फुलांना मराठीमध्ये उभयलिंगी फूल असं आपण म्हणतो. तर बघूयात मुलांनो, उभयलिंगी फूल म्हणजे नेमकं काय असतं बघा. उभयलिंगी फुलांचे जे काही उदाहरणं आहेत बघा, तर ते एक आहे बघा सनफ्लावर, ज्याला मराठीत आपण सूर्यफूल असं म्हणतो, आणि दुसरं आहे बघा गुलाब, ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणणार रोज. तर हे दोन अशी फुलं आहेत ज्याला आपण काय म्हणतो उभयलिंगी. उभयलिंगी म्हणजे काय, तर ज्या फुलांमध्ये दोन्हीही मेल पार्ट आणि फिमेल पार्ट म्हणजेच पुमंग आणि जायांग असे दोन्ही पार्ट ज्या फुलांमध्ये प्रेझेंट असतात, म्हणजे हे दोन्ही भाग जे आहेत बघा, ज्याला आपण पुमंग, एक आहे पुमंग, जो पुमंग आहे तर तो अँथर आणि फिलामेंटपासून बनलेला असतो, आणि जो दुसरा भाग आहे बघा गायनोशियम, हे दोन्ही भाग ज्या फुलांमध्ये प्रेझेंट असतील त्या फुलांना उभयलिंगी फूल असं म्हणायचं. आणि या उभयलिंगी फुलांची जर का उदाहरणं बघायची झाली तर ते आपण आत्ताच बघितलीत बघा. उभयलिंगी जे फूल असतात तर त्यांच्यामध्ये दोन उदाहरणं आहेत, एक आहे सनफ्लावर आणि दुसरं आहे गुलाब. उभयलिंगी फूल पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, उभयलिंगी फूल ज्याला इंग्लिशमध्ये आपण बायसेक्शुअल फ्लावर असं म्हणतो, तर ही अशी फुलं असतात ज्यांच्यामध्ये मेल पार्ट ऑफ द फ्लावर म्हणजेच पुमंग आणि फिमेल पार्ट ऑफ द फ्लावर म्हणजेच जायंग, ज्याला इंग्लिशमध्ये आपण गायनोशियम असं म्हणणार, ही दोन्हीही पार्ट ज्या फुलांमध्ये प्रेझेंट असतात त्या फुलांना आपण उभयलिंगी फूल किंवा इंग्लिशमध्ये त्याला आपण बायसेक्शुअल फ्लावर असं म्हणतो. आता कधी कधी काय होतं मुलांनो, की या दोन्ही पार्टपैकी कधी कधी फक्त एकच पार्ट जो आहे तर तो फुलांमध्ये प्रेझेंट असतो. तर बघूयात मुलांनो, जर का समजा एखाद्या फुलामध्ये फक्त आणि फक्त हा एवढाच भाग प्रेझेंट आहे, हा जो भाग आहे याला काय म्हणणार आपण जायांग किंवा गायनोशियम. कधी कधी असं होतं की काही फुलांमध्ये फक्त जायांग प्रेझेंट असतं, म्हणजे याच्यामध्ये तीनच मंडल असतील. पहिलं सगळ्यात बाहेर निदलपुंज असणार जे हिरव्या रंगाचं आहे, त्याच्यानंतर पाकळ्या असणार आणि त्याच्या आतमध्ये एकच दल असेल, त्याला म्हणतो आपण जायांग. असं जर का एखादं फूल असेल तर या फुलाला आपण मादी फूल असं म्हणतो. काय म्हणतो याला आपण मादी फूल. पण अशी जी काही फुलं असतात ज्यांच्यामध्ये एकच दल असतं, एकतर पुमंग असतं किंवा जायांग असतं, अशा फुलांना युनिसेक्शुअल फ्लावर असं म्हणतात. काय म्हणतात युनिसेक्शुअल फ्लावर, किंवा मराठीमध्ये त्याला एकलिंगी फूल असं म्हटल्या जातं. तर बघा, एकलिंगी फूल म्हणजे असं फूल की ज्याच्यामध्ये एकतर पुमंगाचा भाग प्रेझेंट असेल किंवा मग जायांगाचा भाग प्रेझेंट असेल, दोन्हीही असणार नाही. कारण दोन्हीही प्रेझेंट असलेल्या फुलाला आपण उभयलिंगी फूल इंग्लिशमध्ये बायसेक्शुअल फ्लावर असं म्हटलं. पण जर का एखाद्या फुलामध्ये फक्त जायांग किंवा फक्त पुमंगाचा भाग जर प्रेझेंट असेल तर त्याला आपण काय म्हणणार, त्याला म्हणणार आपण युनिसेक्शुअल फ्लावर, मराठीत त्याचं नाव आहे एकलिंगी फूल. तर त्यातल्या त्यात आता बघा, जर का फक्त जायांग प्रेझेंट असेल तर त्याला म्हणणार आपण मादी फूल. काय म्हणणार त्याला मादी फूल, इंग्लिशमध्ये याला म्हणणार फिमेल फ्लावर. आणि जर का एखाद्या फुलामध्ये पुमंग प्रेझेंट असेल फक्त, त्याच्यामध्ये जर का गायनोशियम प्रेझेंट असला नाही, जायांग प्रेझेंट असणार नाही, फक्त काय असणार पुमंग, मग अशा फुलाला आपण नर फूल म्हणणार. काय म्हणणार आपण याला नर फूल असं म्हणणार. आता याच फुलाला इंग्लिशमध्ये मेल फ्लावर असं म्हणतात. तर आता यांची काही उदाहरणं बघूयात बघा मुलांनो. यांची आपल्याकडे काही उदाहरणं आहेत एकलिंगी फुलांची. आत्ताच आपण उभयलिंगी फुलांची पण उदाहरणं बघितली होती बघा. तर ही दोन उदाहरणं आपल्याकडे आहेत बघा. एकलिंगी फूल, पुन्हा एकदा सांगतो, एकलिंगी फूल म्हणजे असं फूल ज्याच्यामध्ये फक्त एकच लिंग आहे, एकतर मेल किंवा फिमेल. अलग लक्षात, मेल म्हणजेच अँड्रोशियम. जर का अँड्रोशियम असेल तर त्याला म्हणायचं मेल फ्लावर, मराठीत त्याला आपण नर फूल असं म्हणणार. आणि जर का फक्त गायनोशियमचा भाग प्रेझेंट असेल तर त्याला आपण म्हणणार फिमेल फ्लावर. तर बघा, त्याची दोन उदाहरणं आहेत, एक म्हणजे पपई आहे आणि दुसरं म्हणजे वॉटरमेलन, ज्याला आपण मराठीत टरबूज असं म्हणतो किंवा त्याला कलिंगड असं सुद्धा म्हटल्या जातं. तर ही जी दोन उदाहरणं आहेत तर ती एकलिंगी फुलाची आहे, जी आपण सध्या बघितलेली आहेत. त्यानंतर बघा मुलांनो, काही फुलं ही अशी असतात बघा, फुलांमधला एक महत्त्वाचा भाग म्हणजे बघा, आपण जो पहिल्या डायग्राममध्ये पाहायचा राहिला होता आपला, तो म्हणजे बघा पुष्पवृंत. फुलाला एक देठ असतं बघा. प्रत्येक आपण जर का बघितलं आपल्या आजूबाजूला जे फुलं असतात तर मोस्ट ऑफ द फुलांना देठ असतं, आणि त्या देठाला शुद्ध मराठीमध्ये म्हणतात बघा पुष्पवृंत हे नाव दिलेलं बघा. इंग्लिशमध्ये ज्याला आपण पेडिसेल असं म्हणतो. काय म्हणतो पेडिसेल. आता बघा, हे देठाचं नाव जे आहे इंग्लिशमध्ये देठाला आपण पेडिसेल म्हणतो आणि मराठीमध्ये देठ न म्हणता त्याला आपण म्हणतो पुष्पवृंत. तर आता आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सगळ्याच फुलांमध्ये हे पुष्पवृंत किंवा देठ असतंच असं नाही.
काही फुलांमध्ये हा देठाचा जो भाग आहे, जो पुष्पवृंताचा भाग आहे, तर तो प्रेझेंट असतो, तर काहीमध्ये प्रेझेंट असत नाही. याच्यावरून आपण फुलांचे 2 प्रकार केलेले आहेत बघा मित्रांनो. ते 2 प्रकार कुठले तेही बघूयात आपण. तर बघा मित्रांनो, एक असतं बघा पुष्पवृंती फुले. कुठली फुले? पुष्पवृंती फुले. पुष्पवृंती फुले म्हणजे अशी फुले की ज्या फुलांमध्ये देठ असतो. काय असतो? देठ. ज्या फुलांना देठ असतं अशा फुलांना मराठीमध्ये पुष्पवृंत असं म्हणतात. यांच्यामध्ये देठ प्रेझेंट असतो. आणि त्याची जर का उदाहरणं बघितली आपण तर ते एक आहे गुलाब आणि दुसरं आहे जास्वंद. आता तुम्ही बघितलं असेल, गुलाबाच्या फुलाला देठ असतं आणि त्याचबरोबर जास्वंदाच्याही फुलाला देठ असतं. आणि देठ असणाऱ्या फुलांना आपण पुष्पवृंती फुले असं म्हणतो. इंग्लिशमध्ये त्यांना पेडिसिलेट असं म्हणतात. पेडिसिलेट्स आर दोज फ्लावर दोज हू हॅव अ स्टॉक. ज्यांच्याकडे काय असतो? स्टॉक असतं, देठ असतं, त्याला आपण काय म्हणतो? पेडिसिलेट फ्लावर. आणि दुसरं जे आहे बघा, दुसरा जो फुलाचा प्रकार आहे तो आहे स्थानबद्ध फुलं. स्थानबद्ध फुलं म्हणजे काय? की ज्यांच्याकडे देठ असत नाही. ज्या फुलांना काय नसतं? देठ नसतं. तर या देठ नसणाऱ्या फुलांना मराठीमध्ये स्थानबद्ध फुले म्हणतात. तर इंग्लिशमध्ये अशा फुलांना सेसाईल असं म्हटलं जातं. आणि त्यांची उदाहरणं जर का बघितली तर एक गहू आहे ज्याला इंग्लिशमध्ये व्हीट म्हणतो, आणि दुसरं म्हणजे तांदळ. तर तांदळाचं जे काही छोटंसं रोपटं असतं त्याला येणारे जे काही फुलं असतात तर त्या फुलांना देठ असत नाही. आणि म्हणून अशा फुलांना आपण काय म्हणणार? स्थानबद्ध फुले. इंग्लिशमध्ये आपण त्यांना सेसाईल असं म्हणणार. तर बघा मित्रांनो, आता आपल्याला बघायचं आहे परागीभवन म्हणजे काय असतं. तर बघा, आपण परागकोश बघितलेला आहे. परागकोश हा जो भाग आहे की नाही, तर तो पुयुग्मकाचा भाग आहे. कशाचा भाग आहे? पुयुग्मकाचा. आता या परागकोशामध्ये एक घटक तयार होत असतो, त्याला आपण म्हणत असतो बघा परागकण. काय म्हणतो आपण त्याला? परागकण. इंग्लिशमध्ये यालाच पोलन ग्रेन असं म्हणतात. आता हा जो काही परागकण आहे तर तो कुठं तयार होत असतो? या परागकोशामध्ये तयार होत असतो. ही गोष्ट आपल्याला माहीत पाहिजे की परागकोशामध्ये काय तयार होतं? परागकण. याला इंग्लिशमध्ये पोलन ग्रेन म्हणतात. आणि हाच परागकण जो आहे तर तो मेल गॅमेट म्हणून काम करतो, पुयुग्मक म्हणून काम करत असतो. काय म्हणून काम करतो? पुयुग्मक, ज्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो? मेल गॅमेट असं म्हणतो. तर समजून घेऊयात की नेमकं परागीभवन म्हणजे काय. तर सर्वांना आशा आहे की सगळ्यांना कळालं असेल की परागकण कशाला म्हणायचं. परागकण म्हणजे काय? असा घटक की जो कुठं तयार होत असतो? परागकोशामध्ये तयार होतो आणि जो पुयुग्मक म्हणून काम करतो, मेल गॅमेट म्हणून काम करत असतो. तर बघूयात परागीभवन कशाला म्हणायचं. बघा मित्रांनो, परागीभवन म्हणजे काय असतं बघा. परागकोशातील परागकण. परागकोशातील काय? परागकण. आता बघा इथं या ठिकाणी डायग्राम थोडीशी छोटी आहे बघा. या ठिकाणी जो पिवळा कलरचा डॉट डॉट दिसतोय तर या वरच्या भागाला आपण काय म्हणत असतो? परागकोश असं म्हणतो. आणि या परागकोशामध्ये काय तयार होतं? परागकण. तर हा काय होतो? श्रीकेसराच्या कुक्षीवर स्थानांतरित होतो. श्रीकेसराची कुक्षी म्हणजे हे बघा इथं स्टिग्मा लिहिले. काय लिहिले? स्टिग्मा. स्टिग्मालाच आपण काय म्हणतो असतो? कुक्षी. तर बघा या ठिकाणी ह्या इकडच्या बाजूला जे दिसत आहे बघा, हा पोलन ग्रेन आहे. काय? पोलन ग्रेन म्हणजेच काय? परागकोश, परागकण. आणि हा जो परागकण आहे तर तो परागकण परागकोशावरून काय होतो? स्थानांतरित होतो. म्हणजे तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो. आणि जातो नेमकं कुठं? तर कुक्षीवर. कुठं जातो? कुक्षीवर जातो. याच प्रक्रियेला आपण काय म्हणतो? परागीभवन असे म्हणतो. बघा एकदम सोपी व्याख्या आहे. परागकोशातील परागकण कुठे जाणे? श्रीकेसराच्या कुक्षीवर. पुन्हा एकदा दाखवतो बघा कशा प्रकारे आहे. हे जो वरचा जो पिवळा भाग दिसतोय त्याला आपण काय म्हणतो? परागकोश. काय म्हणतो? परागकोश. हा जो भाग आहे याला काय म्हणतोय? परागकोश. आणि या परागकोशामध्ये काय तयार होत असतात? परागकण. काय तयार होतात? परागकण. आणि हे परागकण मधमाशांच्या सहाय्यानं म्हणा किंवा कीटकांच्या सहाय्याने किंवा वाऱ्याच्या हवेच्या सहाय्यानं हे जे आहेत तर कुठं स्थानांतरित होतात? हे कुक्षीवर. आणि याच प्रक्रियेला आपण काय म्हणतो? परागीभवन असे म्हणतो. आता परागीभवन झाल्याच्या नंतर पुढचा जो काय टप्पा असतो तर तो असतो बघा फलनाचा. कशाचा असतो? फलनाचा. आता आपण फलन कशा प्रकारे घडवून आणलं जातं ते बघूया. आता बघा त्यासाठी आपल्याकडे एक नवीन स्लाईड आहे. त्या स्लाईडवरती आपण जाऊयात. बघा तर हे आहे बघा आपलं पूर्ण जायांगाचा भाग. कशाचा भाग आहे?
जायंग, ज्याला आपण इंग्लिशमध्ये गायनोशियम असं म्हणतो. तर बघा, हा जायंगाचा सगळ्यात वरचा जो भाग आहे त्याला आपण कुक्षी म्हणतो. मधल्या भागाला कुक्षीवरांत इंग्लिशमध्ये त्यालाच आपण स्टाईल असं म्हणतो. आणि हा जो सगळ्यात बेसचा भाग आहे, जो खालचा भाग आहे, याला आपण काय म्हणतो, अंडाशय, किंवा त्यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, ओवरी असं म्हणतो. आणि याच अंडाशयाच्या आतमध्ये हा जो काही छोटा छोटा भाग दिसतोय आपल्याला, या भागाला आपण काय म्हणत असतो, याला म्हणतो आपण बीजांड. तर हे जे काही बीजांड असतात ना, तर हे बीजांड संख्येनं कधी कधी काही फ्लावरमध्ये ते एक असू शकतात किंवा काहींमध्ये एकापेक्षा जास्त देखील असू शकतात. बीजांडांची संख्या ही कधी एक असू शकते तर कधी एकापेक्षा जास्त सुद्धा असू शकते. आत्ता थोड्या वेळापूर्वी आपण परागीभवन बघितलं बघा मित्रांनो. परागीभवन म्हणजे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं की परागकण जो आहे तो परागकण कुठं जात असतो, कुक्षीवर. बघा इथं या कुक्षीवरती एक काय दाखवलेलं आहे, परागकण दाखवलेला आहे. हे बघा, या कुक्षीवरती काय दाखवण्यात आलेलं आहे, एक या कुक्षीच्या भागावरती काय दाखवण्यात आलेला आहे, परागकण. आता हा परागकण जो आहे तो तर कुठून आलेला आहे, तो परागकोशामधून आलेला आहे. आणि आता परागकोशामधून हा परागकण ज्यावेळेस कुक्षीवरती येतो तर त्यावेळेस ही कुक्षी चिकट अशी झालेली असते. काय झालेली असते, चिकट अशी झालेली असते. आणि या चिकटपणामुळे, या स्टिकीपणामुळेच हा जो काही परागकण आहे तर हा परागकण इथे अंकुरित होतो. काय होतो, अंकुरित होणे म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, जर्मिनेट होणे. काय होणे, जर्मिनेट होणे. आणि जर्मिनेट झाल्याच्या नंतर तो इथे एक परागनलिका तयार करतो. काय तयार करतो, परागनलिका, ज्याला इंग्लिशमध्ये आपण पोलन ट्यूब असं म्हणतो. काय म्हणतो, पोलन ट्यूब. आणि आता ही जी काही पोलन ट्यूब आहे बघा मित्रांनो, ही पोलन ट्यूब जी आहे ना तर ती कुठं तयार झाली आहे, या कुक्षीवर. आणि या कुक्षीवरून ही पोलन ट्यूब कुठं जाते, खाली सरळ ही जाते बघा आतमध्ये या अंडाशयामध्ये जी बीजांड असतं तर या बीजांडामध्ये ही जी पोलन ट्यूब आहे ती काय होत असते, खालच्या बाजूला जात असते. आता ही खाली का जात असते मित्रांनो, कारण या परागकणामध्ये मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की या परागकणामध्ये मेल गॅमेट्स असतात. काय असतात, मेल गॅमेट्स. आणि हे जे काही मेल गॅमेट असतात ते फर्टिलायझेशन करण्यासाठी कुठे जात असतात, हे या अंडाशयामध्ये जात असतात. आणि याच्यामध्ये जे काही पुयुग्मक असतात तर ते किती असतात, 2 असतात. किती असतात, संख्येनं 2 हे मेल गॅमेट असतात. आणि हे दोन्ही मेल गॅमेट या परागनलिकेच्या माध्यमातून आता कुठं जाणार आहेत, या बीजांडामध्ये प्रवेश करणार आहेत. आणि ज्यावेळेस ही परागनलिका या बीजांडामध्ये प्रवेश करते ना तर त्यावेळेस ही परागनलिका जी आहे तर ही काय होते, ही नष्ट होत असते. काय होत असते, नष्ट होत असते. आता यानंतर आपल्याला या बीजांडाचं जे काही स्ट्रक्चर आहे हे बीजांडाचं स्ट्रक्चर समजून घेणं महत्त्वाचं आहे. कारण फलनासाठी इथं किती पुयोगमक आलेले आहेत, 2 पुयोगमक. आणि या दोन्ही पुयोगमकांचं काय होणार आहे, इथं फलन होणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला अगोदर आता या कशाचा अभ्यास करावा लागणार आहे, एम्ब्रिओसॅकचा. कशाचा, एम्ब्रिओसॅक, ज्याला आपण मराठीमध्ये भ्रूणकोश असं म्हणतो. काय म्हणतो, भ्रूणकोश. या बीजांडाच्या आतमध्ये हा जो काही भाग आहे या भागाला आपण काय म्हणतो, भ्रूणकोश असं म्हणतो. तर या भ्रूणकोशामध्ये काय काय असतं बघा, या भ्रूणकोशामध्ये एकूण 7 पेशी असतात. किती पेशी असतात, 7. तर बघूयात कुठल्या कुठल्या. त्याच्यामध्ये एक अंडपेशी असते बघा. कोणती असते, अंडपेशी. अंडपेशी वरच्या भागामध्ये ज्या 3 सेल दिसतात तुम्हाला, या 3 सेलपैकी जी मधली सेल आहे ती मधली सेल म्हणजे कोणती असते, अंडपेशी, जी फर्टिलायझेशन करणार असते. त्याच्यानंतर या अंडपेशीच्या आजूबाजूला ही एक सेल आणि ही एक सेल, याच्या 2 सेल दिसत आहेत तुम्हाला. तर या 2 सेलला आपण म्हणतो सहाय्य पेशी. काय म्हणतो, सहाय्य पेशी. त्यानंतर हा जो काय मधला भाग आहे या मधल्या भागामध्ये इथे एक ध्रुवीय केंद्रक आहे. काय आहे, ध्रुवीय केंद्रक. आणि हे जे ध्रुवीय केंद्रक असतं तर ते 2 पेशींचं मिळून बनलेलं असतं. आपण किती पेशींपासून, 2 पेशींपासून मिळून बनलेलं असतं. आणि त्याच्यानंतर सगळ्यात खालचा जो काय भाग असतो तर इथं प्रतिपदस्थ पेशी असतात. कोणत्या पेशी, प्रतिपदस्थ पेशी. आणि एकूण संख्येने किती असतात, तर 3 असतात. किती असतात, 3. संख्येनं एकूण 3 या प्रतिपदस्थ पेशी असतात. तर आपल्याला इथं सगळ्यात महत्त्वाचा रोल फक्त 2 जणांचा आहे. एक म्हणजे ही अंडपेशी आणि दुसरं म्हणजे हे ध्रुवीय केंद्र. कारण फलनामध्ये हे दोघं काय करणार असतात, सहभाग घेणार असतात. आता बघूयात फलन कशा प्रकारे होतो. पुन्हा एकदा थोडक्यात सांगतो. कुठं आला होता तो आला होता बघा कुक्षीवरती. कुठं आला, कुक्षीवर आल्याच्या नंतर तो इथं अंकुरित झाला. काय झाला, अंकुरित. आणि अंकुरित झाल्यानंतर त्यानं इथे काय तयार केली, परागनलिका. आणि या परागनलिकेच्या माध्यमातून 2 पुयुग्मक जे आहेत तर हे 2 पुयुग्मक कुठं आलेले आहेत,
बीजांडामध्ये किंवा अंडाशयामध्ये त्यांनी काय केलेला आहे, प्रवेश केलेला आहे. आणि या बीजांडामध्ये आल्याच्या नंतर ही जी काही परागनलिका असते तर ही परागनलिका इथं काय होत असते, नष्ट होत असते. त्यानंतर आपण बघितलं होतं की ही जी काही भ्रूणकोश आहेत, या भ्रूणकोशामध्ये दोन महत्त्वाच्या पेशी आहेत, एक म्हणजे अंडपेशी आणि दुसरं म्हणजे ध्रुवीय केंद्रक. आता या दोघांमध्ये काय होतं ते बघूयात आपण. बघा तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या परागकणाच्या द्वारे दोन पुयुग्मक हे अंडाशयामध्ये आले होते. आता या दोन पुयुग्मकांचं नेमकं फलन कशा प्रकारे आणि कोणासोबत होतं आपण ते आता बघणार आहोत. तर बघा इथं महत्त्वाचं म्हणजे या भ्रूणकोशामध्ये, कशामध्ये, भ्रूणकोशामध्ये एक अंडपेशी असते आणि एक असतं हे ध्रुवीय केंद्रक. तर या ध्रुवीय केंद्रक आणि अंडपेशीसोबत हे दोन जे पुयुग्मक आहेत तर ते काय करणार असतात, फलन करणार असतात. आणि आता बघूयात त्यांच्या फलनामधून आपल्याला काय मिळतं ते. तर बघा जो पहिला मेल गॅमेट असतो तो पहिला मेल गॅमेट अंडपेशीसोबत म्हणजेच या एग सेलसोबत काय करतो, फर्टिलायझेशन करतो, फलन करतो आणि त्याच्यापासून आपल्याला बिया मिळतात. काय मिळतात, बिया. म्हणजे फळांमध्ये जे काही बी असतं तर ते बी हे पुयुग्मक आणि अंडपेशी यांचं संयोग झाल्याच्या नंतर आपल्याला बिया मिळतात. आणि दुसरा जो पुयुग्मक असतो, दुसरा जो काही मेल गॅमेट असतो तर तो पोलर न्यूक्लियससोबत म्हणजेच ध्रुवीय केंद्रकासोबत संयोग पावतो आणि त्याच्यापासून मिळतो आपल्याला भ्रूणपोष. काय मिळतो, भ्रूणपोष, ज्याला इंग्लिशमध्ये आपण एंडोस्पर्म असं म्हणतो. आता बघा इथं दोन मेल गॅमेट होते, मेल गॅमेटची संख्या किती होती, 2. आणि हे दोन्ही मेल गॅमेट काय झालेले, तिथं संयोग झाला यांचं फर्टिलायझेशन झालं आणि म्हणून या प्रक्रियेला आपण द्विफलन असं म्हणतो. काय म्हणतो, द्वि, कारण या द्वि या शब्दाचा अर्थ दोन, द्वि या शब्दाचा अर्थ काय, दोन, आणि फलन तर दोन अर्धगुणसूत्री पेशी एकत्र येण्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो असतो, फलन किंवा फर्टिलायझेशन असं म्हणतो. तर इथं हे फलन किती वेळा झालं आहे, 2 वेळा, आणि त्याच्यामुळे याला आपण काय म्हणतो, द्विफलन असं म्हणतो. इंग्लिशमध्ये याला काय म्हणतात, डबल फर्टिलायझेशन. हे समजणं फार महत्त्वाचं आहे. इथं फर्टिलायझेशन किती वेळा झालं आहे, 2 वेळा. पुन्हा एकदा व्यवस्थित क्लिअर करतो बघा. एकदा पहिल्या मेल गॅमेटचं फर्टिलायझेशन झालेलं आहे एग सेलसोबत. कोणासोबत झालं आहे, एग सेलसोबत, आणि त्याच्यातून आपल्याला काय मिळालं आहे, सीड. हे झालं पहिलं फर्टिलायझेशन. आणि दुसरं काय झालं आहे, दुसरा मेल गॅमेट पोलर न्यूक्लियससोबत एकत्र येऊन काय बनवतोय, एंडोस्पर्म. म्हणजे किती वेळा फलन झालं, 2. आणि म्हणून या प्रक्रियेला काय म्हटलं जातं, डबल फर्टिलायझेशन असं म्हणतात. एक सेल आणि मेल गॅमेटपासून आपल्याला सीड मिळणार आणि मेल गॅमेट आणि पोलर न्यूक्लियसपासून आपल्याला काय मिळणार, तर भ्रूणपोष मिळणार आहे. आता बघा आपल्याला जे काही फळ मिळतं तर ते फळ कशापासून मिळतं. आता आपण फळाची प्रक्रिया बघूयात. फळ कशापासून, बी तर कळालं आहे आपल्याला की मेल गॅमेटपासून आपल्याला काय मिळालं आहे, फी. जे बिया आहेत तर ते एक पहिलं मेल गॅमेट आणि अंडपेशी यांचा संयोग झाल्याच्या नंतर, म्हणजे एक पुयुग्मक आणि एक अंडपेशी यांचा संयोग झाल्याच्या नंतर आपल्याला काय मिळाल्यात, बी. काय मिळालं आहे, झाडामधलं बी. आता जे काही फळ आहे तर ते फळ कशापासून मिळतं, तर बघा हा जो काही अंडाशयाचा भाग आहे, ह्या फलन झाल्याच्या नंतर ह्या अंडाशयाचंच रूपांतर कशामध्ये केलं जातं, फळामध्ये केल्या जातं. म्हणजे फलन झाल्याच्या नंतर हे जे अंडाशय आहे, ह्या अंडाशयाचंच जे काही रूपांतर आहे ते कशात केलं जातं, फळामध्ये केलं जातं, फ्रूटमध्ये केलं जातं. ओव्हरी विल गेट कन्वर्टेड इनटू द फ्रूट आफ्टर फर्टिलायझेशन असं आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणत असतो. तर मित्रांनो अशा प्रकारे फुलांमध्ये एकूणच हे फलन घडून येत असतं. आणि या वनस्पतींमध्ये हे जे काही लैंगिक प्रजनन आहे, या लैंगिक प्रजननाच्याद्वारे फुलाचं रूपांतर फळांमध्ये आणि बियांमध्ये होत असतं. प्रामुख्याने याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की एक मेल गॅमेट म्हणजेच एक पुयुग्मक हा अंडपेशीसोबत संयोग पाहून त्याच्यापासून बिया बनवतो आणि दुसरं पुयुग्मक हे ध्रुवीय केंद्रकाशी संयोग पाहून, कशाशी, ध्रुवीय केंद्रकाशी संयोग पाहून त्याच्यापासून आपल्याला जे काही मिळतं त्याला आपण भ्रूणपोष असं म्हणतो. आणि हा जो काही भ्रूणपोष आहे तर हा भ्रूणपोष जो आहे आपल्याला फार महत्त्वाचा असतो. कारण हा भ्रूणपोष आपल्याला ज्या वेळेस हे जे सीड आहे, सीड जर्मिनेट होत असतं, त्या जर्मिनेशनच्या वेळेस त्या छोट्याशा रोपट्याला एनर्जी प्रोव्हाइड करायचं काम किंवा न्यूट्रिशन द्यायचं काम करत असतो. आणि आपल्याला आता इथं फलन हे समजलं असेल अशी आशा करतो आणि थांबतो.